तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो पंचगंगेचं पाणी बघायला. तर पावसानं खूप पंचगंगे पाण्याचं वाढलेलं आहे खूप. तर आम्ही आता चाललो बघा. प्रेम पण आलाय, वर्धन पण आलाय बघा. यायला जात आपण पंचगंगा नदीचं पाणी बघायला. मग तिथनं आपण काय करायचं आहे आता खेकड्याला. पकडायला जायचं आता आपण पंचगंगेला जाऊन पंचगंगेचं पाणी पातळी तुम्हाला आता मी दाखवणार आहे किती वाढली काय वाढली ते. आणि तिथनं आता आम्ही खेकड्याला जाणार आहे. तर बघा आम्ही तिघजण आहे, त्या दोन गाड्या, एक गाडी सगळी पुढे गेल्यात, त्यामुळे आपण जरा लेट झालाय. आता पंचगंगाचं पाणी तुम्हाला दाखवणार, तिथनं मग आपण खेकड्याला जायचं. तुम्हाला सगळं दाखवतो, चला. तर गाईज आम्ही आत्ता बरोबर रंकाळ्यापाशी आलेलो आहे. तर आपल्या रंकाळ्याचं पाणी बघा केवढं वाढलेलं आहे. आपला रंकाळा 2005 ओव्हरफुल झाला होता. तर रंकाळ्याचं पूर्ण पाणी बघा इथे रस्त्यापर्यंत आलं इथपर्यंत पूर्ण पाणी. बघा हे रंकाळा टावरचा चौक आहे, त्या चौकापर्यंत इथं पूर्ण पाणी ओव्हरफुल झालं होतं रंकाळ्याचं. तर आता आम्ही रंकाळ्यापाशी आहे. तर इथनं आता आम्ही चालले पंचगंगा नदीला. तर आता 1-5 मिनिटामध्ये पंचगंगा नदीत पोचते. तर गाईज आम्ही आता तर प्रॉपर्ली पंचगंगा नदीवर आलेलो आहे. तर हे पाणी तर काहीच नव्हतं. तर आता बघा नदी पूर्ण ओव्हरफुल झालेली आहे. तर हे बघा पाणी पूर्ण इकडं रस्त्यापर्यंत पाणी येते पूर्ण. या मागचा रस्ता दिसते का नाही, त्या रस्त्यापर्यंत पूर्ण पाणी येते पंचगंगा नदीवर. तर आता बघा इथं बॅरिगेड पण लावलेले आहे. सगळेजण आता पाणी बघायला आलेले आहेत. तर बघा वर्धन पाणी बघायला भाऊ तुला काय वाटते असं काय? परवा आपण इथे येऊन गेले, ते येऊन गेले, काय होतं पाणी तेव्हा? आणि आता हे सगळं भरलेलं आहे पूर्ण भरलेलं आहे, पूर्ण रस्त्यापर्यंत आता पाणी आलेलं आहे. तर आता आणि जरा पाऊस पडला तर 100% पाणी त्या चौकापर्यंत जाऊ शकते. प्रेम आता पाणी बघा जरा कुठं बसलं. आता पाणी इथं झाले, आता पाणी पूर्ण त्या बंगल्यापर्यंत जाते. असं मी ऐकले, मी कधी बघाय नाही, पण आता इथंपर्यंत आले, मी बघितले. तर भावानं तुम्हाला सांगायचं म्हटलं, ह्यो पूर्ण रस्ता आहे, या रस्त्यावर पाणी आलेलं आहे पूर्ण. तर ही नदी बरोबर बघा तिथं पुढे गेला का नाही, ही पुढे जी 2 डांबे दिसतात ना, त्याच्या पलीकडे नदी आहे. त्या नदीचं पाणी पूर्ण ओव्हरफुल होऊन रस्त्यापर्यंत आलेलं आहे या. तर आम्ही आता बरोबर पंचगंगा नदीवर आता आलेलो आहे. तर भावानं आता तर आपण पाणी पूर्ण बघून झालेलं आहे. तर आपण आता खेकड्याला जाणार आहे. तर आता पोरं आपली कुठे जातात त्यांना कॉल करणार आहे. तर बघूया आता कुठं खेकड्याला जायचं आपण. तर बघा हे पाणी बघा पंचगंगा नदीचं. तर मी आत्ता इथं आहे, आता इथनं आम्ही खेकड्याला जाणार आहे. तर बघूया कुठं जायचं खेकड्याला. पाऊस लागत आहे म्हणून यांना बघा जुगाड कसा केलेला आहे. इकडे फक्त डोक्या टाकून रेनकोट तर आणणार नाही काय, आणि छत्री पण काय आणणार नाही. तरी त्यांना असं तोंडाला कसं बांधलाय बघा तिने ब्लॉगमध्ये दिसेल म्हणून. तर आता ब्लॉगमध्ये टाकणार भावा, काय पण होती व्हिडिओ टाकणार मी. तर आता आम्ही जवाहरनगरपाशी आहे. तर ड्रायव्हर बघा, ड्रायव्हरचं लायसन नाही काय नाही, तरी गाडी चालवा लागलाय पावसात कुठे. तर भावानं खूप मोठा पाऊस आलेला आहे म्हणून आम्ही इथं त्यांच्यापाशी बरोबर थांबलेला आहे. इथे जागा बघून एक थिएटर बंद आहे, इथं आम्ही थांबलेला आहे. गाडी वर्धन ट्रेन पण आहे. तर आता ती खेकडे पकडणारी पोरं, तर त्यांना फोन केलेला आहे. तर काय म्हणलं ती खेकडे पकडणारी पोरं ते अजून आतड्या हुडकाय लागले. 2 मिनिटं थांबा जरा, 2 मिनिटं. हॅलो, त्याला घेऊन ये रे बाबा, त्या आतड्या हे आणि ते कंदर नदीला ये. आतड्या कशाला लागतो ते? खेकडे गावणार हातांना पकडायचं. हे घेऊन तर खेकडा पकडण्यासाठी आता आतड्या लागणार आहेत. तर समर्थ दिन हे आता आतड्या घेऊन येणार आहे तिथे. तर आम्ही आता इथं सुभाषनगर चौकात थांबलेला आहे. काय पाऊस आहे बघा, पाऊस बघा काय आहे बघा, पाऊस बघा. पावसानं तर कोल्हापूरमध्ये पूर्ण धुळा उडवलेला आहे पावसानं. आता कंटिन्यू असा पाऊस पडणार आहे की आता ह्यो सगळं 2-3 महिने पाऊस काय ऐकणार नाही. तर आम्ही आता डिझेल जाणार होतो, तरी एकदम एक आम्हाला पाऊस आला म्हणून आम्ही इथं थांबलेला आहे. तर प्रेम बघा कसं फुल तयार झालेला आहे रेनकोट घालून. तर आमच्याकडे रेनकोट काय नाही, आम्ही तरी पण आलेला नाही. तर बघा हे बघा आमचा ड्रायव्हर आहे गाडीचा. बघा ही गाडी आम्ही आणलेली आहे आता फॅशन. तर बघा ह्यो आता गाडी घेऊन चालवायला जा. तर ड्रायव्हर पण खूप भिजलेला आहे आता. तर जेवण आलं नाही भाऊन तुम्ही? आम्ही जेवून आले. तुमचं काय नाश्त्यात नियोजन आहे का नाही बघा? पाऊस बघा केवढा मोठा आलाय. तर भावानं आता सगळी पोरं इथं आलेले आहेत. तर आता बघा आपण कुठं जायचं आहे, म्हणून कुठं जायचं आता आपण जायचं कंदला गावला. खेकडं पकडा, आतड्या आणल्यात, ताराची पण जोड नाही केल्या. तारा कुठं आहे? तारा गाडीला लावल्यात. आता निघणार इथनं डायरेक्ट कंदला गाव. बघा ही कंदलगाव जायला आता खेकडे पकडा. बघा ही पोरं आले बघा. तर आता आम्ही चाललेलो आहे खेकडे पकडायला.
पार्टी करून टाकायची. हे पोतं भरून आणणार आहे मी, हे पोतं भरून आणणार आहे. आणि भावानं तुम्हाला माहित असेल घोडागाडी राऊंड क्षेत्रात तुम्ही एकटा म्हणजे की भाऊ आपलं यांच्या दावणीला लय वस्तू आहेत. कधी धन्यवाद आभार आहे. चला तर माणूस आता आमचा direct पिक्चर मध्ये खेकडा खेकडा पकडायला तुम्हाला जायचं आहे दाखवतो. आता. यांच्या दावणीला किती कांद्याला. वस्तू आहेत तुम्हाला दाखवतो. चला 1 मिनिट चला. हे कुत्रा नाव कशी त्यांच्या बघा इकडे आणि भाऊंचा इथं गोटा आहे यांचा. बघा पडलेला आहे. बघा हे मुन्ना घोडा आहे. बोल बोल प्रेम आहे. आणि यांचे घोडे आता का ना बाहेर जरा सोडल्या जातात चरायला, त्यामुळे एकटाच दावणीला उभा आहे. आणि हे पूर्ण बघा हे त्यांचा गोटा आहे. ते पहिल्याला टाकताय आणि गोटा आहे. असं काय काय म्हणतात होय ते टाकायला. हे कुत्रे बघा असं नाही काय गुलाब घ्यायला चला चला आता आपण जाऊया लोकेशनला. हे बघा फुल तयारी झालेला आहे. अक्षय भाऊ वर्धन आता पडलेला आहे इथे गोट्यात. पहिली पद्मश्री ते म्हणतात व्हिडिओ सेम भावानं पहिला केलेला. आता आम्ही कंदलगावच्या तलावापाशी आलेलो आहे. बघा हे कंदलगावचा तलाव आहे. बघा हे सगळं पूर्ण कंदलगावचा तलाव हे आहे. तर इकडे एक कसा व्ह्यू भावा इकडे सगळं नजारा टेन्शन आहे. डेंजर आहे विषय सगळा इकडं. तर ह्याच्या पलीकडे गेल्यावर बघा इथं खाली गेलं का नाही, इथनं खाली इकडं वाट आहे इकडे जायला खाली. ते गेल्यावर बारका वॉटरफॉल आहे. तर बघूया आपण जमलं तर तिथंच खेकडे पकडायला जायचं आहे. तर भावानं तर आता बघा आंबा ती अजून या जे खेकडे साहित्य त्यांच्याकडे आहे सगळं. फोन लाव जरा प्रेम त्यांना. खाली गाडीला बघ जरा फोन लावून बघ की काय म्हणतात ती. वारं लय जास्त आहे नाही का आता. व्ह्यू पण लय भारी दिसत आहे भावांना. अरे कुठं आहे आत्या थांबले बघ इकडे. या आत ये पूर्ण हा ये बरोबर आहे. तर भावानं हे एकदम एक नंबर पॉइंटला आपण आलेलो आहे. तर इथं आल्यावर असलं भारी वाटत आहे की काय तुम्हाला सांगायचं नको. तर व्ह्यू असला भारी वाटत आहे इथं आल्यावरती. तर भावानं इथं आपण धबधबा बघायला आलेला आहे. तर बघा इकडे समोर धबधबा आहे. तर बघा इथे सगळी आता खेकडे पकडायची तयारी चालू आहे. चला तयार झालाय. चप्पल टाकून देऊया आता. चप्पल पण तुटलेला आहे. बघा चप्पल पण तुटलेला आहे. तर आता हे काय म्हणून इकडे कुठं आहे बघा इथं धामीन होती आता. काय दिसतं ना आता आपल्याला इथं. तर आता पोरं बघायलाच आपले जे आहे का नाही ते. तर अजून तर काय आम्हाला दिसायला नाही. कंदलगावमध्ये खेकडं पकडायच्या पॉईंटला आलेला आहे. तर बघा असा व्ह्यू आहे खेकडं पकडायचा. बघा तो धबधबा आहे असा. तो धबधबा आहे आणि या धबधब्यापाशी आता आम्ही आहे. तर बघा ह्यो प्रेम पण इथे सगळी आता खेकड्याची तयारी करत आहे ती. पकडायची बघा इथं आता आलेला आहे आम्ही. बघा ह्यो धबधबा. खेकडं पकडण्यासाठी जुगाड काय केलाय बघा. दोरीला त्याला रिंग लावून त्याला अशा आतड्या मानलेल्या आहेत. हे कशाच्या आतड्या आहेत त्या समोर कशाच्या आतड्या कोंबड्याच्या आतड्या लावून आता खेकडं पकडाले. तर आत्ता आले मी तर अजून तर एक सुद्धा खेकडा गावाला नाही. आता तर सुरुवात केल्या. हे प्रेम कुठं असतात खेकडे. चला आता पोरं आपली सगळी तिकडे गेलेले खेकडे पकडायला. तर आम्ही आता तिकडेच चालले. आता प्रेमने चप्पल काढलेला इथले चप्पल ले निसडते. तर आपण पुढे गेलो तुम्हाला दाखवतो कसं खेकडे पकडायचं ते. आता याला काय आतडी लावल्या. आता आम्ही चाललोय आता ट्राय करायचं. तर भावानं एकच खेकडा एवढा दमावा लागला अजून घावून झाला बघा. धरती सोडते. इथं अजून खेकडा आहे अजून घावून झालाय. एका खेकडासाठी बघा 4 जण आलेले तिथे. तरी खेकडा घावून झालाय बघा. तिथे जे ना ते बघा इथे खेकडा आहे. पायपीच्या खाली खेकडा आहे इथं.
आता टाकलेला आहे तिथे तर अजून खेकडा तर अजून तर काय गावा ना आपल्याला. फायनली भावानं आम्हाला खेकडा दिसलेला आहे. इथे खेकडा आहे बघा. त्या कोपऱ्यात बसलाय खेकडा बघा. धरलाय बघा खेकड्यानं. आत ओढून नेत आहे बघा खेकडा बघा. मोठा येऊ त्या साईडला तिकडे जाऊन आलो की आता दुसरीकडे कुठे गावणार नाही. तू जातेस का नाही तिकडे गावल्यात तुम्हाला किती पण गावल्यात वय काय मग आम्हाला काय गावणार रात्रीच पकडताय काय तुम्ही रात्रीच जाताय नव्हता रात्रीच गावतात मग आता काय झोपल्या. तर आम्हाला तिथं पण खेकडं सापडलं नाही म्हणून आम्ही आता उदयवाडीमध्ये आलेला आहे. नाही तिथं खेकडं आहे ना. खेकडा पण नाही धरला आहे. कुठं धरला भावा इथं आहेत का नाही मग बघा जरा की आत्तात खेकडा दाखव जरा व्हिडिओ मध्ये. तर भावाने खेकडा बघा कसा धरलाय. दाखव घे वर काय धरतायत नाही बाबा. समोर खेकडा बघा भावानं कसा धरलाय. वर्धन खेकडा धरत आहे बघा कसा. वर्धन पण घेऊन आता इथे आलेला आहे. खेकडा धराला अजूनही भ्या लागलेत दोघं पण सगळीच. तर प्रेम जरा खेकडा धरून दाखवा. नको 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 थांबा. धराले थांब म्हणे मनोज धरलाय. काय नको आहे तर बघा खेकडा कसा येऊ. चप्पल दे जरा म्हणा भाई 2 मिनिट थांब 2 मिनिट थांब 2 मिनिट थांबायला. अरे पाय दे खेकडा खेकडा कसा खेकडा कसा याला खेकडा घरी की मी नांग धरलेलं तसं कुठं देवा बघा खेकडा कसा धरलाय. आता बघ असं जाऊया म्हणलीस तुझ्याच म्हशी काय हा बरोबर आहे प्रेम पटतेच काय. नांग तोडलेले आहेत खेकड्याची. खेकडा प्रेम जरा व्हिडिओ मध्ये दाखव खेकडा जरा हातात घेऊन. बाबा नांगाच्या दिवस बघा खेकडा बघा कशी धरायला लागलेत. कशाला रे बाजूला बघा तर असा खेकडा असते. थांब झूम मारतो तिथंच थांब. बघा हे बघा खेकडा. काय सांगालायस कुठं 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 पकडाले कुठं पकडाले. तर आता तिकडं समोर या वड्यातनं आता खेकडा असते सगळं. पाऊस आलाय तर पावसात भाऊ आपली पोरं खेकडं पकडत जायचं बघा. पावसाचा सुद्धा भावा खेकडं पकडत जायचं सगळी. तर एक खेकडा घेतल्याशिवाय तरी घरला जाणार नाहीत. ही पावसात सुद्धा खेकडं पकडायला लागले तो वड्यात. आम्ही आता वड्यात आलेलो आहे खाली. पाऊस आहे खूप इथे. वडा आहे बघा. या आतड्या कशा घेतल्यात बघा. आतड्या म्हणून सगळ्या आतड्या लावत आहे रेसनी बघा. कशा या आतड्या लावलेले. हळूहळू वड प्रेम काय धरलाय का नाही त्यानं. वड हळूहळू वड. अरे सोडला. तर भावानं अजून तर आपल्याला काही खेकडा इथं पण गावलेला नाही. उजावाडीत आपण आलेलो. तर म्हणून सांगा कसं काय गावला खेकडा गावला तो पण लोकांचा आणि त्याचा नांगा बिंगा तोडला बिन विचारता आमच्या प्रेम बाईने फुलवून करायला गेला धरायला आणि डायरेक्ट नांगा तोडून टाकलाय. त्याला विचारला पण नाही नांगा तोड काय. त्यानं दिलाय धरायला आणि त्याने नांगा तोडून टाकलाय. बघा तो खेकडा पकडायला आज माझं चप्पल आणि मागून घेतलाय धरायला. चप्पलाच धरल्यावर सोडून दे आई ग म्हणून सोडून द्या. अजून तर आम्हाला अजून काही खेकडा गावलेला नाही. तर ती बघा अजून दोघं कसे पकडत थांबलेत खेकडा. यांना पण का अजून गावून झाला खेकडा. नाजे इकडे बघ खेकडा गावाना नाजी निग्रो झुम मार जरा नाजी निग्रोला. हा नाजी निग्रो हा देखो कसाय. तर अजून तर आम्हाला काही खेकडा गावला नाही. तर भावानं तर जाता तुम्हाला सांगतो एकच की भावानं तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.